काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा ऍक्शन मोडवर. महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक. वर्षा बंगल्यावर बोलावली बैठक. गिरीश महाजन यांच्या शिष्टाईला यश. शिवसेना शपथविधी सोहळ्यामध्ये सक्रिय होणार. गिरीश महाजन यांनी काल एकनाथ शिंदेंची घेतली होती भेट. शपथविधी सोहळ्यासाठी महायुतीकडून जय्यत तयारी. राज्यातील प्रमुख नेत्यांना सोहळ्याचं निमंत्रण दिलं जाणार. सिनेसृष्टी, क्रीडा क्षेत्र, सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनाही निमंत्रण देणार. लोकसभा सभागृहातील गडकरींच्या आसन क्रमांकात बदल. गडकरींचा आसन क्रमांक 58 वरून पुन्हा 4 वर. 58 क्रमांक दुसऱ्या ब्लॉकमधील पहिल्या रांगेत होता. अजित पवार दिल्लीमध्ये कुणाला भेटणार? अद्याप गुलदस्त्यात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अजित पवार यांची काल रात्री भेट झाली नाही, तर अजित पवार आज कोणाला भेटणार ते पाहणं महत्त्वाचं. भाजपचे केंद्रीय निरीक्षक आज रात्री मुंबईत येणार. 4 डिसेंबरला भाजप आमदारांची बैठक. 4 डिसेंबरलाच भाजप विधिमंडळ गटनेत्याची निवड होणार. ठाकरेंच्या शिवसेनेकडून पालिका निवडणुकीची तयारी. सर्व माजी नगरसेवकांची मातोश्रीवर बैठक. नगरसेवकांना उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन. एकनाथ शिंदे विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहेत का? विरोधी पक्ष संपवण्याचा हा भाजपचा कट. अंजली दमानिया यांनी ट्विट करत व्यक्त केली शंका. संसदेतील गोंधळावर सरकार विरोधी पक्षांचा तोडका. संविधानावरील चर्चेवर सर्वपक्षीय सहमती. आजपासून कामकाज सुरळीत होण्याची अपेक्षा. वंचितकडून ईव्हीएम विरोधात आंदोलनाची हाक. स्वाक्षरी मोहिमेतून टप्प्याटप्प्यानं आंदोलन तीव्र करणार. आजपासून 16 डिसेंबरपर्यंत ईव्हीएम विरोधात वंचितची स्वाक्षरी मोहीम. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.